मीरा इनामदारचा सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीचा आज 5वा भाग. रम्य ते बालपण या 3ऱ्या प्रकरणाचा आज आरंभ करू. मीराच्या कौतुक सोहळ्यात कुडकीतील दिवस भरभर उलटून जात होते. कुंवर रतनसिंह मोहिमांमध्ये व्यग्र असत आणि राणीचा मीरेचा बालहट्ट पुरवण्यात. चंद्रमुखी, हसरी, बाळसेदार मीरा रांगत रांगत कधी आपल्या येवल्या पावलांनी चालू लागली हे त्या मातेला कळलंच नाही. भरजरी तलम वस्त्रांमधून ती महालातल्या साऱ्यांचंच लक्ष वेधून घेई. पायातील सुवर्ण पैंजणांचा छुम छुम असा आवाज करीत सारा राजमहाल फिरून येई. हरणीसारखे लुकलुकणारे तिचे नेत्र सारा परिसर टिपत असत. पहाटेच मंदिराच्या घंटानादाच्या झंकाराने ते नेत्र हळूच उघडत असत. मग ती तसेच नगाऱ्याच्या ठेक्यावर आपली इवली पावलं थिरकत नाचू लागे. तिच्या बाललीलांमध्ये राणीसा देखील लहान होऊन जात. इकडे मेडत्यास तिचे आजोबा राजे दुधाजी आपल्या नातीच्या आठवणीने तिच्या भेटीस आतुर होत असत. मग तडक कुडकीस येऊन तिला भेटून आणि तिचे बोबडे बोल ऐकून ते जात असत. खूपच लळा लागला होता त्यांना आपल्या नातीचा. मेडता ते कुडकी अंतर ते किती, मात्र रोज आपल्या नातीस कुडकीस जाऊन भेटणं शक्य नाही. त्यापेक्षा त्यांनाच जर मेडत्यास बोलवून घेतलं तर आपल्यासमोरच मीरेचं बालपण पाहता येईल. तिच्या बाललीला या वृद्ध देहाला अनुभवता येतील. सोबत इथल्या शास्त्रोक्त पंडिताकरवी तिचं योग्य ज्ञानार्जन देखील होईल. मग काय, त्यांनी लगोलग कुडकीस कुंवर रतनसिंहांना निरोप धाडला. पुत्रा, माझा वृद्धापकाळ समीप आला आहे. अनेक वर्ष राज्याची घडी नीट बसवण्यात गेली. आईविना तुम्हा पुत्रांचा सांभाळ केला तसा प्रजेचाही. कित्येक समरांगणं पाहिली आणि लढली. आता ही धुरा आपण उभयता वाहण्याचा काळ आला आहे. आपले ज्येष्ठ बंधू आणि आपण दोघंही याचवर राज्याची जबाबदारी कुशलपणे पेलत तर आहातच. म्हणूनच मी आता या सगळ्या व्यापातून विश्रांती घ्यायची असं ठरवलेलं आहे. आता उरलेला काळ पुत्रपौत्रांसमवेत घालवावा, गोविंदाच्या चिंतनात व्यतीत करावा, हातून क्षणिक विष्णुभक्ती घडावी असा माझा मानस आहे. मात्र इकडे कुडकीमध्ये असल्याने माझ्या प्रिय नातीला पाहणं देखील माझं होत नाही. आपण उभयता मेडत्यास आलास तर इथूनच आपण दोन्ही बंधू राज्यकारभारासंबंधी एकत्र निर्णय घेऊ शकाल. छोट्या मीरेचे देखील योग्य शिक्षण अध्ययन माझ्या देखरेखीमध्ये होईल. त्यात एक विशेष आनंदाची बातमी म्हणजे असं लवकरच तिच्यासोबत खेळण्यासाठी एक नवा सवंगडी महालामध्ये येणार आहे. हो, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या पत्नी आपल्या वहिनीसाहेब गर्भवती आहेत. त्यांनाही मीरेचा किती लळा आहे आपणास ठाऊक आहेच. तेव्हा अधिक काळ व्यय न करता त्वरित निर्णय घ्यावा. बाकी सारी व्यवस्था अमात्य करतीलच. लवकरच कार्तिक एकादशी येत आहे, तोच शुभ मुहूर्त समजावा. पित्याचा निरोप रतनसिंहांनी आपल्या पत्नीस कुंवरसांना सांगितला. दोघांनाही हा विचार पटला. आपल्या पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी सहकुटुंब मेडत्यास जायचं ठरवलं. पशुपक्ष्यांनी गजबजलेलं, हिरव्या वनराईने नटलेलं, आपुलकीच्या प्रेमळ प्रजेचं असं हे कुडकी नगर सोडताना दोघांचंही अंतःकरण जड झालं होतं. त्यांना निरोप देण्यासाठी सारेच कुडकीवासी सीमेपर्यंत आले होते. अनेकांनी छोट्या मीरेस डोळे भरून पाहून घेतलं. मजल दरमजल करीत हा शाही मेणा लवकरच मेडत्याच्या सीमेवर पोहोचला.
मेडतावासियांना आधीच त्यांच्या आगमनाची वार्ता कानी आली होती. सोबत नूतन राजकुमारी छोट्या मीरेला पाहण्यास देखील नगरजन उत्सुक होते. कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पहाटेपासूनच मेडता नगरीचे रस्ते नगरवासियांनी फुलून गेले होते. सीमेवरील महाद्वार गुढ्या तोरणांनी सजवलं होतं. सनई चौघड्यांनी वातावरण मंगलमय झालं होतं. त्यांनी राजमहालाच्या द्वाराजवळ दुतर्फा भव्य गर्दी केली होती. कुडकीहून आलेल्या आपल्या परिवाराचं स्वागत करण्यास ज्येष्ठ बंधू युवराज बिरमदेव स्वतः उपस्थित होते. एका सुशोभित रथामध्ये बसून मग हा सगळा राजपरिवार मेडता नगरीमध्ये प्रवेशला. युवराज बिरमदेव आपले बंधू कुंवर रतनसिंहासमोर त्यांच्या समवेत ते रथात बसले. मागून सुवर्णजडित रेशमी वस्त्रांनी सजवलेल्या शाही मेण्यात कुंवरसा छोट्या मीरेस घेऊन बसल्या. राजपथावरून जसा रथ पुढे पुढे निघाला तसा एकच जयघोष सुरू झाला. छत्र चामरे झुलू लागली. राजरथावर फुलांची वृष्टी होत होती. मेण्याच्या तलम पडद्यामधून बाहेर कुतूहलाने पाहणाऱ्या मीरेकडेच नगरजनांचं लक्ष वेधलं होतं. तिचं ओजस्वी मुखकमल, तेजस्वी तितकेच काळेभोर नेत्र सगळ्यांना मोहवून टाकत होते. महालाच्या प्रवेशद्वारापाशी सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं. आपल्या परिवाराचं आगमन झालेलं पाहून राजे दुधाजी प्रवेशद्वारापाशी आले. दोन्ही पुत्रांनी त्यांना वाकून वंदन केलं. दुधाजींनी त्यांना आलिंगन दिलं. तुम्हा साऱ्यांना एकत्र पाहून माझ्या अंगी पुन्हा शक्तिसंचार झाल्यासारखं मला भासतंय. तुम्ही दोन्ही बंधू माझे दोन नेत्र आहात. आता माझा मेडता मी तुमच्या हाती सुपूर्द केला आहे. तुम्हीच त्याची आता काळजी घ्या. लक्षात असू द्या की आपल्या पराक्रमी पूर्वजांमुळे हा राजवंश टिकून आहे. ही नगरी समृद्ध आहे. यवनी गिधाडं या भूमीची लचके तोडू पाहत आहेत. त्यांना वेळीच कापून टाका. त्यांचा आवाज थरथरत होता. मध्येच भानावर येत ते म्हणाले, अरे मी नुसता बोलत काय बसलोय. कुठे आहे माझी नात, आमची छोटी राजकुमारी? असं म्हणत ते मेण्याकडे वळले. मेण्यातून उतरलेल्या कुंवरसांनी त्यांना वंदन केलं आणि छोट्या मीरेस त्यांच्या हाती दिलं. मीराही आजोबांना पाहताच हसऱ्या डोळ्यांनी त्यांच्या कुशीत शिरली. तिच्या डोळ्यात त्यांना एक अबोल कृष्णरूप दिसत होतं. ती कुशीत येताच कितीतरी वेळ ते तिच्याशी बोबडे बोलत तिला महालातील एक एक वास्तुशिल्प दाखवत कुडकी नगराविषयी विचारत ते महालामध्ये फिरत राहिले. आज त्यांना साऱ्या जगाचा विसर पडला होता. एक विश्वच जणू त्यांच्या कुशीमध्ये आलं होतं. मीरा मेडत्यास येताच राजे दुधाजींचा दिवसाचा बराच काळ तिच्याच सवे व्यतीत होई. रेशमी खडांवर विविध रंगी नाजूक बुट्टीची कुसर केलेली राजपुतांची चणिया चोळी, कंठात मोत्याची माळ आणि साजूक सुवर्णालंकार नेसलेली ही छोटी राजकुमारी समोर येताच दुधाजींच्या प्रेमाला भरत येत असे. आपलं सगळंच कामकाज बाजूला ठेवून मग ते तिचा इवलासा हात धरून तिला फिरायला घेऊन जात. कधी महालाबाहेरील पुष्पवाटिकेतील विविध रंगी फुलं दाखवत, तर कधी डेरेदार वृक्षांवर बागडणारे अनेकविध पक्षी, तर कधी समोरील सरोवरातील मनसोक्त डुंबणारे राजहंस पाहात तिच्यासोबत फुलं वेचीत, फुलपाखरांमागे धावत त्यांचा वेळ कसा भुरकन निघून जात असे. कधी त्यांचे मंत्रीगण राजकीय सल्लामसलतीसाठी येत असत. मग त्यांना मौलिक सल्ला देऊन अंतिम निर्णयास राजकुमारांकडे पाठवीत आणि पुन्हा आपल्या नातीसोबत खेळण्यासाठी वळत. मीरा ही तिच्या मातापित्यांपेक्षा आजोबांसोबतच ती अधिक रमत असे. त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. तिच्या प्रश्नांमध्ये पानं, फुलं, झाडं, वर दिसणारं आकाश, चंद्र, तारे, रथांचे अश्व, अंबारीसह झुलणारे हत्ती याविषयी मोठं कुतूहल असे. त्याहीपेक्षा
हे सारे आले कुठून? असा गूढ प्रश्न विचारून ती राजे दुदाजींना अंतर्मुख करून टाकी. मात्र तेवढीच ती हट्टी होती. एखादी गोष्ट तिला भावली की ती मिळवण्यासाठी आटापिटा करे. मग तिचा तो हट्ट पूर्ण होईपर्यंत तिला भोजनही रुचत नसे. एकदा नव्हे अनेकदा माता कुंवरसा तिच्यापुढे, तिच्या हट्टापुढे शरणागती पत्करत असत. दुदाजी मात्र प्रेमाने तिचा हट्ट पुरवण्यासाठी पुढाकार घेत असत. आजोबा नातीचं हे प्रेम आता साऱ्या नगरात कौतुकाचा विषय बनलं होतं. सांजवात झाल्यावर मंदिरातून नित्याने घंटानाद सुरू होत असे. त्याचे मंगलध्वनी कानी पडताच छोटी मीरा कासावीस होत असे. आजोबांचा हात धरून त्यांना त्या आवाजाच्या दिशेने ओढू लागे. तिचा इवलासा हात पकडून मग दुदाजी तिला मंदिरात सांज आरतीसाठी घेऊन जात. ती मंदिरातील पूजाविधी, मंत्रोच्चार ध्यान देऊन ऐकत असे. गोविंदाचं कीर्तन सुरू असताना मृदंगाच्या ठेक्यावर इवल्या इवल्या पावलांनी ताल धरत नृत्य करीत असे. मंदिरातील सारे उपस्थित तिच्या या बालनृत्याकडे संमोहित होऊन पाहत बसत. आपल्या नातीचं हे असामान्य रूप राजे दुदाजींच्या हळूहळू ध्यानात येत होतं. जातक पंडितांनी कथन केलेल्या तिच्या जातकाचा प्रत्यय त्यांना क्षणोक्षणी येत होता. तिच्या मुखावरचं तेज, तिची प्रज्ञा, तिची देवाला भेटण्यासाठीची ओढ सगळंच अचंबित करणारं आहे, अनभिज्ञ आहे. कुणीतरी दिव्यात्मा जणू आपल्या वंशात अवतरला आहे याची दिवसेंदिवस त्यांना खात्री पटू लागली. या बालिकेच्या गर्भावस्थेमध्येच भक्तिमय गर्भसंस्कार झाले होते. मातेच्या उदरातच तिने वेद, पुराणशास्त्र, समग्र भागवत कथा आणि कीर्तनातून अनेक रसपूर्ण भक्तिकथा श्रवण केल्या होत्या. कदाचित त्याचाच हा परिपाक असावा. ही अलौकिक प्रज्ञा दुदाजींच्या ध्यानात आली होती. त्यांनी मनाचा निश्चय केला. आपल्या या नातीला वेदविद्याशास्त्र पारंगत करायची. तिला कलांचं शिक्षण द्यायचं. त्यासाठी विविध शास्त्र निपुण पंडितांना पाचारण करायचं. ठरलं तर मग मीरेचं बालपण आता राजे दुदाजींच्या देखरेखीमध्येच व्यतीत होऊ लागलं. मीरेला सुद्धा आजोबांचा विशेष लळा होता. तिचा नित्यक्रम ठरला होता. रोजच्या नित्यपूजेत तिचा सहभाग असायचा. माता किंवा आजोबांसमवेत ती पुष्पवाटिकेत जाऊन पूजेसाठी फुलं आणायची. मग अगदी एकाग्रतेने बसून तिच्या ठाकूरजीसाठी आणि कुलदेवतेसाठी पुष्पहार गुंफायची. ते पुष्पहार मी स्वतःच त्यांच्या कंठात घालणार आहे असं म्हणून हट्ट करून बसायची. ठाकूरजींना स्वतः तिलक भोग लावायची. आपल्या बोबड्या बोलीत आरती आणि मंत्रोच्चार गुणगुणत त्यांची पूजा अर्चा करायची. तिचं हे एकाग्रचित्त होऊन पूजाविधी करणं, एखाद्या ऋषीप्रमाणे ध्यानस्थ बसणं सारेच जण कौतुकाने पाहत राहायचे. मेडत्याचे नगरवासी देखील राजे दुदाजींप्रमाणेच धार्मिक आणि भक्तिपरायण होते. राजमहालालगतच मेडत्याचं दैवत चारभुजानाथांचं रमणीय मंदिर होतं. भोवताली नयन मनोहर उद्यानं होती. आम्र, कदंब, साग, वट, अशोक अशा विविध वृक्षराजींनी तो परिसर नटून गेला होता. बहुरंगी फुलांचे ताटवे होते. जवळच सुंदर सरोवर देखील होतं. त्यामुळे हा परिसर एका अलौकिक शांतीची अनुभूती देत असायचा. नगरजनांसाठी हे मंदिर सदैव खुलं असायचं. त्यात ते मध्यवर्ती असल्याने त्यांची सर्व व्रतवैकल्य, सण वार या मंदिराच्या साक्षीने आणि राजपरिवाराच्या उपस्थितीमध्येच होत. मंदिरात ब्रह्ममुहूर्तावर काकड आरतीला सुरुवात व्हायची. मंत्रोच्चार आणि घंटानादाने सारा परिसर भारून जायचा. दिवसभर मंदिरात नाथांना विविध भोग चढवले जायचे.
रात्रीच्या शेजारतीपर्यंत ही आराधना सुरू असायची. मंदिरातील घंटानाद नगरात दूर दूरवर घुमत राहायचा. उत्सवाच्या आणि सणांच्या दिवशी तर इथला मंदिर परिसर भाविकांनी फुलून जायचा. त्यातही विजयादशमी, कृष्ण जन्मोत्सव आणि होलिकोत्सव, रंगपंचमी या दिवशी तर मेडत्यास जणू गोकुळ वृंदावनाचं स्वरूप यायचं. आसपासच्या अनेक भागातील भाविक चारभुजानाथांच्या या उत्सवास हजेरी लावीत. मंदिराबाहेरील परिसरास तर यात्रेचं स्वरूप यायचं. होलिकोत्सवात मंदिरासमोरील भव्य पटांगणात होलिका देवीचं पूजन राजे दुदाजींच्या हस्ते केलं जायचं. मग पुढील अनेक दिवस विविध रंगांच्या उधळणीत सारी मेडता नगरी रंगून जायची. विजयादशमीस शास्त्रपूजन केलं जायचं, ते याच मंदिराच्या साक्षीने. नव्या मोहिमेचा आरंभ करताना आधीच नाथांचा आशीर्वाद घेतला जायचा. राज्यावरील कुठल्याही संकट समयी याच ठिकाणी राजे नगरसभा घ्यायचे, आपल्या प्रजेशी सल्लामसलत करायचे. अशा प्रकारे अनेक सुखदुःख जय पराजयाची साक्षच होतं जणू हे चारभुजानाथांचं मंदिर. छोट्या मीरेचं कुतूहल मिश्रित बालपण आता आपण पुढच्या भागामध्ये पाहू. तोवर इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.